बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते। पहलगाम हल्ल्यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने आता नकार दिला आहे। न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिलाय। न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे। स्थानिक नागरिकांनी याचिकेमध्ये मागणी केली होती। सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करायची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती। मात्र आता ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे। सुनावणी घेण्यास कोर्टाने आता नकार दिला आहे। आपले प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी सुनावणी होणार होती आज, मात्र ही सुनावणी घेण्यास आता कोर्टाने नकार दिलेला आहे। याचिका फेटाळण्यात आली आहे। नीलम, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडलेली होती। यात मात्र या संदर्भात सुप्रीम कोर्टाने नकार दिला। ही अशी सुनावणी होणार नाही। यासाठी जेव्हा जज होते सुनावणीच्या दरम्यान, तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही पार पडलेली आहे। पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोगाची स्थापना करा अशी स्थानिकांनी मागणी केलेली होती। आणि त्यासोबतच जम्मू काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी खात्री देण्यासाठी केंद्र, जम्मू काश्मीर, CRPF, NIA यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्याचे सांगितले। मात्र सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला। महत्त्वाचं म्हणजे यावेळेला सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे। पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्यासाठी जी याचिका दाखल केली या संदर्भात, ही जर तुम्हाला सुरक्षा दलाचे मनोधैर्य खचवायचे आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने या याचिकाकर्त्यांना केलेले आहे। त्यामुळे यापुढे असे मुद्दे न्यायालयासमोर आणू नका असे निर्देशही कोर्टाने दिलेले आहेत। जी, धन्यवाद अविनाश जी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।